राज्यातल्या पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात बारामती आणि राहुरीमध्ये 2 दिवस प्रचार करणार फडणवीसांच्या जाहीर सभा। यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांचा गंभीर आरोप। तर या प्रकरणी आरोपी अमन कुरेशी याला अटक झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती। अजित पवार यांच्या अपघाताचा 0 FIR, सीआयडीकडे वर्ग। 0 FIR नुसार अपघाताची स्वतंत्रपणे चौकशी नाही। अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी, 5व्या गुन्ह्यामध्ये 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी। तर तब्येत ठीक नसल्यामुळे खरातवरती औषधोपचार करण्याच्या न्यायाधीशांच्या पोलिसांना सूचना। आरोपी अयान अहमदची परतवाड्याच्या कॅफे पिझ्झा हबमध्ये नेऊन चौकशी। कॅफे पिझ्झा हबमध्ये अनेक मुलींना भेटल्याची माहिती। तर पोलिसांकडून 10 जणांची चौकशी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता भंग केल्याची भाकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मोदींचं कालचं भाषण हे राजकीय, गंभीरपणे चौकशी करून कारवाई करण्याची खासदार संतोष कुमार यांची मागणी। मोदींनी देशाची माफी मागावी, संजय राऊत यांची मागणी। मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडल्याची टीका। तर मोदी आजार नसून राष्ट्राचे आधारस्तंभ, बन यांचा पलटवार। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्यामधल्या दगडूशेठ गणपती बाप्पाला आंब्यांची आरास, पंढरपूरमधल्या विठुरायाला आमरसाचा नैवेद्य। तर सिद्धिविनायकाचं मंदिर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।